आज मी भाटेगाव प्रतिनिधी, तरी उमरीचे हे आमचे भाष्य असल्यामुळे सुरत कैलास इंगळे यांची जागा आणि शुभम पंजाबराव इंगळे यांना देण्यासाठी त्याचा सहमती बॉन्ड आणला आणि आम्ही विस्तार अधिकाऱ्याकडे 2 वेळेस गेलो, बीडीओ साहेबाकडे सुद्धा गेलो आणि हे लेकरू याला वडील नसल्यामुळे 2 महिने झालं सतत याच्या मागे हिंडत आहे. फेरफार जागेचा करून द्या. वडलोपाल्याची जागा असल्यामुळे याने बॉन्ड सहमती पत्र आणि स्वतः जागा देणारा मालक हजर केला, तरी पण शुभम इंगळेला जाणून बुजून 2 महिने झाले त्रास द्याले आणि आम्ही त्याला विचारलं की बाबा कशामुळे त्रास द्याले, आम्ही यायचा जी काय टॅक्स आहे त्या जागेचा आम्ही भरायला तयार आहोत आणि तुम्हाला जर फेर करून द्यायचा नसेल तर आम्ही रजिस्ट्री सुद्धा याची ओढून घेतोय, फक्त तुमची अडचण काय आहे ते द्या. तर अडचण द्यायला बिलकुल सांगितली नाही, उडवाउडीचे उत्तर बोलायला तयार नाही आणि आम्ही वरिष्ठाकडे आलो तर वरिष्ठ सुद्धा प्रशासनाचे सगळे उडवाउडीचे बोलायले, यायला सर्वसामान्य माणसाची काहीही कदर नाही आणि जाणून बुजून हे माझंच काम नाही तर अनेक खेड्यापाड्यातले लोक येतात, वारंवार येतात, बेजार होतात, त्रासतात. आज 3-3 महिने झाले घरकुलाचे पैसे पडले नाहीत, ते सुद्धा लोक येतात आणि आमचं गाव शेवटच्या टोकाला आहे. 30 किलोमीटर अपडाऊन आहे, जाणं येणं 60 किलोमीटर होते. 60 किलोमीटरच्या माणसाला पर डे काय खर्च येते, काय दिवस बुडते. आणि जर अज्ञानी लेकरू ज्याला वडील नाही अशा लेकराला सुद्धा उमरी खुर्द इथले ग्रामसेवक जाणून बुजून त्यांना त्रास देत आहेत. सरपंच, हे फेरफार न करण्याचा मागचा काय उद्देश असू शकते नेमका, तुम्हाला काय वाटते?